हे बघा तोडून पण दाखवते बघा किती एकदम हलकी फुलकी आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे. बनवणार आहे मसाला शेव बनवणार आहे. 1 वाटी डाळीचे पीठ घेतले, लसूण, जिरे, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घेतले. बघा इथं लसूण, जिरा आणि ओवा पाणी घालून बारीक करून घेतले. इथे बघा पीठ आपण हे करून घ्यायचं. ह्या वाटीने 1 वाटी पीठ घेतले, हळद, चवीनुसार मीठ आणि आपण हा मसाला बारीक केलेला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. गाळणीने गाळायचं आहे आपल्याला, नाहीतर आपल्याला तसंच टाकलं तर आपल्या शेवड्यातून पडणार नाही. तर आपण गाळून घेऊया. तर आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया पीठ. त्याला एक 10-15 मिनटं मुरू द्यायचं. 10-15 मिनटं झालेलं आहे. आपण आता बघा असं पीठ मळून घ्यायचं. आपण शेवड्यामध्ये घालून घेऊया. इथे बघा मी तेल गरम करायला ठेवले. आपण आता याच्यामध्ये शेव सोडून घेऊया. बघा बघा किती छान असे झाले शेव. आता आपण त्याला पलटी मारून घेऊया. इथे बघा माझे शेव तळून झालेले आहे. बघा हे बघा आता बुडबुडे यायचे पण बंद झाले आहेत. आता आपण काढून घेऊया. बघा किती छान असे झाले. विकतच्यापेक्षा पण छान असे झालेले आहे. मस्त तुम्ही पण करून बघा. बघा काय कलर तर काय सुरेख कसा झालेला आहे. छान मस्त. आता आपण दुसरं पण करून घेऊया. बघा इथं माझी करून पण शेव झाली अगदी. पण मोजून घड्याळात बघितलं तर 20 मिनिटामध्ये झाले. 5 मिनिटं पीठ मळायला आणि 15 मिनिटाच्या आतच आपली शेव करून झालेले. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला तोडून पण